अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। रोटरी क्रीडा व दीपावली उत्सवाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। भद्रावती कराना क्रीडा, सांस्कृतिक, खाद्य, मनोरंजनाची मेजवानी। रोटरी क्लब ऑफ भद्रावतीचा स्तुत्य उपक्रम। रोटरी क्लब ऑफ भद्रावती तर्फे भद्रावती शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुका क्रीडा संकुल येथे दिनांक पूर्णांक 22 ऑक्टोबर ते ऑक्टोबर 28 दरम्यान दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दीपावली उत्सवासह क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 11 रोज शनिवारला सकाळी 10 वाजता सर्व रोटरी सदस्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला। 2025 रोटरी उत्सवात यावर्षी खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी कॅरम, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, मॅरेथॉन स्पर्धा आदीसह विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजनासह दीपावली मेळ्यात तंबोला, आकाश झुला, मौत का कुंभा, आतिषबाजी, विविध खाद्य स्टॉल, डान्स स्पर्धा, फॅशन शो इत्यादीसह अनेक आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। या सोहळ्यास प्रेसिडेंट रोटरियन प्रवीण महाजन, विक्रांत बिसेन, आनंद क्षीरसागर, किशोर बोसकर सह माजी नगराध्यक्ष अनिल धानोडकर, डॉक्टर माला प्रेमचंद, सुधीर पारधी, सुनील पोटदुखे, भाविक तेलंग, रुक्षाना शेख, महातळे साहेब आदी उपस्थित होते। अपडेट इंडियाशी बातचीत करताना अनिल धानोडकर यांनी रोटरीच्या निस्वार्थ कार्याचा परिचय देऊन उत्तरोत्तर अधिक उत्तम कार्य करण्याचा मानस व्यक्त केला। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। भद्रावती यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दीपावली उत्सवाचं मेळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि हा मेळा म्हणजे चक्क भद्रावतीकरांना एक मेजवानी असते आणि यांचं हे जे सामाजिक दायित्व आहे हे सामाजिक दायित्व रोटरी क्लब ऑफ भद्रावतीच्या माध्यमातून त्यांच्या सदस्याच्या माध्यमातून रोटरींच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केल्या जाते। तर या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ धानोडकर आणि ज्येष्ठ रोटरीयन। त्यांना विचारू आहे की या वर्षीच्या रोटरी मेळ्याचं, दीपावली मेळ्याचं एक खास वैशिष्ट्य असं काय राहील? दरवर्षी मागील 4 वर्षापासून आपण दिवाळी मेळा घेत होतो रोटरी क्लबकडून, परंतु यावेळेस आपण बदल केलेला आहे की रोटरी क्रीडा उत्सव दिवाळी मेळा यावेळेस घेत आहोत। यामध्ये आपण भद्रावती तालुक्यातील जेवढे क्रीडाप्रेमी आहे त्यांच्याकरता या ठिकाणी विविध क्रीडांचं आयोजन करण्यात येत आहे। त्यामध्ये व्हॉलीबॉल असो, बॅडमिंटन असो, टेबल टेनिस असो, मॅरेथॉन असो, असे विविध गेम आपल्याला माहिती पडेल असे भरपूरसे गेम रोटरी क्लबच्या माध्यमातून होत आहे। सोबतच 22 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत 7 दिवस या ठिकाणी या क्रीडा उत्सवासोबतच रोटरी मेळासुद्धा या ठिकाणी चालणार आहे। आणि या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मौत का कुआं, झुले, चांगले दुकानं, भद्रावतीची परंपरा आहे की भद्रावती शहरामध्ये राहणारे लोक काही कामानिमित्त, नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त जे बाहेर गावाला जातात ते दिवाळीमध्ये भद्रावतीला परत येतात आणि सर्व भद्रावतीकर या दिवाळी मेळ्यामध्ये येऊन एकमेकांची भेट घेतात, अशी या शहराची परंपरा आहे। त्याप्रमाणे रोटरी क्लबच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो काही रोटरी क्लबला फायदा होतो त्या पैशातून रोटरी क्लब नेहमी सामाजिक कार्यामध्ये मदत करत असते। बरेचदा आम्ही गरीब विद्यार्थ्यांना सायकलीचं वाटप केलं आहे, आम्ही विविध आरोग्य शिबिर घेत असतो, वृक्षारोपण घेत असतो, असे विविध उपक्रम आपण रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम करत असतो। फार मोठी सामाजिक दायित्वाची भूमिका निभावण्याची जे कर्तव्य आहे किंवा भूमिका आहे रोटरी क्लब ऑफ भद्रावती निभवत असते। या ठिकाणचे जे काही सर्व रोटरीयन आहे यांच्या म्हणण्यानुसार हे कमर्शियल नाही, तर यातून प्राप्त होणारा जो काही पैसा आहे किंवा निधी आहे, रक्कम आहे, ही समाजाच्या कुठल्या तरी उपेक्षित घटकासाठी ती खर्च केल्या जाते। अपडेट इंडियाची बातचीत केल्याबद्दल धन्यवाद। जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधीसह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसवारे। मागील वर्षी आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून भद्रावती वरोरा तालुक्यातील जेवढे हायस्कूलचे विद्यार्थी आहे ते सर्व, आपल्याला माहीत आहे की ग्रामीण भागातले हायस्कूल हे गावाच्या बाहेर आहे 1 किलोमीटर अंतरापर्यंत, तर सर्व विद्यार्थ्यांना आम्ही 5100 छत्र्यांचं वाटप मागच्या वर्षी रोटरी क्लबच्या माध्यमातून केलेलं आहे। असे विविध उपक्रम आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून करत असतो। हे त्याच्यात आपल्या सभेत आहे प्रवीण महाजन।